आणि मग त्या राजाच्या जन्मानंतर शाहिराची डफावर थाप पडली आणि शाहीर गाऊ लागला, एकेकाळी सह्यागिरी हसला, लुटूपुटूची लढाई राजे खेळायला लागले. आठवा मागचा प्रसंग, ज्या वेळेला पोटात बाळ होत त्यावेळेला घोडसवारी, चरित्रांचं पारायण, आध्यात्मिक आसन, अनुष्ठान हे संस्कार गर्भावरती माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी केले असताना असा राजा निर्माण झाला. आणि त्या वेळेला एखाद्या हरिपाठाची ओवी गात असताना, कुठं तरी वारकऱ्याचा गजर होत असताना त्या विठू माऊलीला आठवत माझी आई म्हणायची की रयतेचं रक्षण करणारं बाळ माझ्या पोटाला दे. ह्या गुलामगिरीमध्ये अडकलेल्या माझ्या रयतेला, माझ्या शेतकऱ्याला, अहो या विश्वातला हा एकमेव राजा आहे ज्याने शेतकऱ्याच्या परिवाराचा नाही, शेतकऱ्याच्या घराचा नाही, तर दादा
शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचा सुद्धा विचार केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आणि त्या वेळेला ती हरिपटाची ओळी कानावर यायची. सुंदर ते धारकरी त्या राजाची वाट बघत असताना एका बाजूला माझे वारकरी सुद्धा त्या राजाची वाट बघत होते. अहो मराठी माणसाला पाऊल ठेवायला मालकीची जागा नसताना त्यातून स्वराज्याची ज्योत आपल्या राजाने लावली. आणि त्या रायगडावरती माझ्या राज्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर इथल्या प्रत्येक मातीतल्या माझ्या लेकराला माझ्या राजानं या दख्खनचा राजा बनवलं. हा अभिमान इथल्या मराठी माणसाला असला पाहिजे आणि माझ्या माता मंगेला असला पाहिजे. त्यावेळेला ते वारकरी आता टाळ घेऊन खांद्यावरती विणा घेऊन गळ्यात काष्ट्याची माळ घालून अभंग गायचे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते देवाला मानणारे किती जण जरा ताट हात वर करावं. उभारलेले वगैरे. आता आपल्याला ह्याच्यानंतर आता गोंधळ ऐकायचा. ताट हात वर करा. या बाजूला या बाजूला वाद्यवाले या बाजूला. रामकृष्ण हरी. धन्यवाद. पुन्हा कुणाला वाटतं की भगवंत परमात्मा माझ्या घरी यावा त्याने हात वर करावं. धन्यवाद. आता कुणा कुणाला वाटतं की आम्ही देवाच्या घराला लवकर जावं त्यांनी हात वर करा. हो रे हो थांबा बाई ढोलकी आता. अगं आजी आता तरी खाली कर की बाया. या आय माझी आई म्हणते बाबा घरादाराला वैतागले वाटण्या काय लवकर होईना सोडवायचं. अहो तुमच्या माझ्या मनाला झालेला हा गोड गैरसमज आहे की मेल्यावरच देवाच्या घरी जातो. अरे घरामध्येच आई रूपी रुक्मिणी आणि बापू रूपी विठ्ठल असताना घराचं पंढरपूर असताना कुठल्या देवाच्या घरी जावं लागतं. पण त्या रुक्मिणी सारखी ती आई पाहिजे आणि त्या विठ्ठलासारखा तो बाप पाहिजे आणि पुंडलिकासारखा तो चिरंजीव पाहिजे तर घराचं पंढरपूर होत. ज्याला पटलं त्यांनी टाळी वाजवा. कारण की गळ्यामध्ये जर का काही सोनं नाणं घालाल बँटेक्स ते काय घालाल. आता काय ऑक्साईड आलंय रेड रोज काय काय त्याच्यात बरेचसे प्रकार आले मला माहित नाही. ते जर घालाल हा बघा त्यांचे पांढरे दादा 24 कॅरेट मारायला लागले. असलं घाला तर ताई नजर तुमच्यावर चोराची राहील. पण गळ्यामध्ये जर का कवड्याची रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ घालाल तर साक्षात त्या देवाची नजर तुमच्यावर. करकटावरी
चाललेला कार्यक्रम किती जणांना आवडतो जरा हात वर करा बरं. मध्यभागी. एकदा आमच्या भिडे गुरुजींसाठी टाळ्या वाजवा. जर काही प्रतिष्ठानच निर्माण झालं नसतं तर कशाचा कार्यक्रम केला असता. गुरुजी आमच्या शेजारीच आहे, त्यांचा गावकरी आहे मी अभिमानाने. कारण आता हे विचार सांगण्याची काळाची गरज आहे. या लहान लहान मुलांना जसं शाळेमध्ये प्रत्येक विषय शिकवले जातात, महाराज तुम्ही अधिष्ठानावर आहेत म्हणून सांगतो, तसं मी माझ्या कार्यक्रमातनं सांगत असतो, शासनाला जाहीर आव्हान करत असतो की लोकसंगीतातलं एक गाणं आणि हरिपाठातली एक ओवी ही शालेय शिक्षणात लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? हो का नाही बोला. मला रात्रीचा ऐका येत नाही, जोरात बोला. हो का नाही? अहो तुम्ही किती जण आहात, तुमचा आवाज एवढा कसा काय? हो का नाही? अहो जशी सूचना फलक लावली जातात तिथं हरिपाठातला एक अभंग आणि शाहिराचं पोवाड्याचं कडवं हे शासनानं शाळेत लावलं पाहिजे, तरच या महाराष्ट्राच्या मातीत शाहीर, गोंधळी, वासुदेव, पोतराज ही परंपरा दादा टिकणार आहे. वारकरी संप्रदाय टिकणार आहे. नाहीतर भविष्यात असं होड बसेल, म्युझियम मध्ये पोराला दाखवावं लागेल, अरे बाबा ही होता फेटा आणि ही होती टोपी आणि ही होती बाबा तुळशीची माळ. कारण ती पोराला फोन मधलं पबजी दाखवण्यापेक्षा शाहिराचं झिजी दाखवलेलं कधी सुद्धा गाणी सांगतात वारकरी संप्रदायाचे बाई. रूप सुख झाले हो संप्रदायाचा पाया हे आध्यात्मिक विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या छत्रपती राजाला दिले आणि हळूहळू बाळाचं वय वाढायला लागलं आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन त्या शिवलिंगाला रक्ताचा अभिषेक करून प्रकार तरी काय घडला म्हणाल? रायरेश्वर ठाई जाऊन
विजापूरच्या दरबारात काही नाही सांगावं. खाली शिवाजी ने वो किला काबीज कर दिया है. आदिलशहानं म्हणावं, ए शिवाजी तो छोटा बच्चा है. लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला बघायचं, दुर्लक्ष करावं. परत काही दिवस झाले, परत एखादा किल्ला स्वराज्यात यावा. परत ही बातमी विजापूरच्या दरबारात कळावी. परत तसंच म्हणावं, लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला, परत आदिलशहाने दुर्लक्ष करावं. असा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा स्वराज्य सत्यात यायला लागलं. आणि एक दिवस प्रश्न पडला, ह्या शिवाजीला आम्ही जर का लहान लहान म्हणायला लागलो तर उद्या विजापूर सुद्धा घ्यायला हा शिवाजी मागा पुढे बघणार नाही. याचा वेळेत बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून दरबार भरवला. सगळ्यांच्या मानाखाली आणि हातावर हात, सगळ्यांची डोकी मुंडकी खाली. आज दरबारात प्रसंग तरी कुठला, आज दरबारात काय घडणार, चिंता लागली. तेवढ्यात एक आवाज आला, कोण शिवाजीला पकडतंय. अशी शांतता त्यावेळेला दरबारात पसरली. कारण की शिवाजीचं नाव काढल्यावर मुघलाचं दादा घोड सुद्धा पाणी पित नव्हतं. ही ताकद छत्रपती शिवाजी या नावामध्ये. दरबारकरांचा अपमान केला. मेरे दरबार में एक बंदा नहीं हो सकता जो शिवाजी को पकड़कर मेरे सामने तैयार है. आणि ते रागानं बोललेले बोल एकाच्या हृदयाला झोंबलं. तो तार 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 मध्यवर्ती झाला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को, अरे जिंदा या मुर्दा. कुणाला काय कळलं, कुणाचा यो आवाज, कुणाचं एवढं धाडस. तो होता सरदार अफजल खान. तांब्या धरला तर काढला, स्मोक सोडा ऑपरेटर. त्यानं पाहिजेचा विडा हातात घेतला आणि गर्जना केली, हे शिवाजी तो पहाड का छुआ. आदिलशहाने त्याचा सत्कार केला. आदिल नावाची मानाची तलवार त्याला दिली, वस्त्र दिली. कधी कधी मला इतिहासाची पानं चालताना असं वाटतं की बहुतेक त्या आदिलशहाला आधीच कळलं होतं की काय, की बाबा हे भूत एकदा इथलं गेलं की परत काही येणार नाही, म्हणून याचा आधीच सत्कार केला. पण शिवाजी राजे पण काय माझ्या कच्च्या गुरुचे चिली नव्हते. स्वराज्याच्या कुशीत उमललेलं आणि आऊसाहेब आणि शहाजी राजांच्या संस्कारात वाढलेलं ते एक दख्खनी मराठ्याचं रक्त होतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा निघाला 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 माझ्या राजांना पकडण्यासाठी.
शिवाजीला विचारलं, मेरा निकलने का वक्त बताओ. त्याने विचारलं, माझी निघण्याची वेळ सांगा. काशीनं पुस्तक हातात घ्यावं, पंचांग हातात घ्यावं, पहिलं पान पट्टावं, चेहरा बारीक करावा, परत दुसरं पलटावं, परत बारीक, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, दहावं, 11वं, पंचांग संपलं. काजीनं बोलावं, बेटा अफजल, तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या पंचांगात नाहीये, तू गेलास तरी चालेल. काजीला तिथंच मुक्याला हात घालावा, जेव्हा मोठा उडली. काजीला कधी मरण आलं हे सुद्धा कळलं नाही. पहिला अपमान. जाता जाता आवडती बायको आडवी आली. आवडती म्हणता ना आवडती आली. तर त्या अफजल खानाला बायका तरी किती होत्या? तर इतिहासात नोंद आहे, अफजल खानाला एकूण लग्नाच्या बायका होत्या जास्त नाही, फक्त 64. इथं एक जमाना लवकर. त्यातली साधही होती, पतिव्रता होती. ती म्हणतीये, प्राणनाथ धनी, तुम्ही शिवाजीला पकडायला जाऊ नका. आप शिवाजी को पकड़ने के लिए जा रहे हो तो मत जाओ, मेरे को थोड़ा दगा दिख रहा है. खानाला तो झटका सहन झाला नाही. तिच्या मुंडक्याला धरा आणि नुसता बोटावळ त्या सुद्धा माऊलीला कधी मिळलं हे कळलं सुद्धा नाही. राहिल्या 63. साताना मागची चिंता नको म्हणून उरलेल्या दादा इतिहासाच्या पानावर लिहिलेलं तुम्हाला सांगतोय की राहिलेल्या 63 बायका अफजल खानानं नुसता मुंडक्याला धरलं, त्या विहिरीत बुडवलं. विहिरीत बुडवून 63 बायका मारून टाकल्या. तुम्हाला पटत नसेल तर विजापूरला कधी गेला तर त्या विहिरीचं नाव आहे खून बावडी आणि त्या विहिरीभोवती अजून 64 बायकांची थडगी तुम्हाला आजही बघायला मिळतील. अशा वृत्तीचा तो अफजल खान. मिनीचा ती कोसळला, अपमान झाला तरी खान निघाला आणि तो कसा निघाला म्हणाल तर तो कसा अफजल होऊनी दंगे. शिवाजी राजा सामने यायला तयार होईल, पण माझे महाराज काय समोर आले नाही. आणि अखेरीस दिवस ठरला, वेळ ठरली, ती म्हणजे दुपारचा मध्य प्रहर. 12-12:30 दरम्यान आता भेट होणार. ती म्हणजे कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याशी. माझ्या प्राणाची आणि राजाची आता भेट होणार. तर ती कशी म्हणा? कशी शिवराय जवळ जाऊ, त्या महालाच्या आतमध्ये जाणार. महालाला जायला लागलेला आहे.
ती शिवनेरी होती. शत्रूला पहिला रणात हरवण्याऐवजी ताई शत्रूला राजानं पहिला मनात हरवलेलं असतं. म्हणून माझा राजा छत्रपती घडला आणि ती राजाची भेट खानासोबत कशी झाली म्हणा. शिवराय जवळ जाऊन भेट ती कडकडून जाण कपटाचा डाव साधून दाबू लागला जोर जोरान कमरेची कट्यार काढून मस्तकी खान परिवार शिवबान पूर्ण जाणून वाघाच्या धरल्या रोखून कानाला कोथळा फाडून दगा दगा म्हणून या ठिकाणी शाहीर म्हणून आपल्या समोर शाहीर पृथ्वीराज यांनी आपल्या समोर पोवाडा सादर केलेला आहे. ज्यांना ज्यांना पोवाडा आवडला असेल फक्त त्यानेच टाळी वाजवावी अशी विनंती करतो.